हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. समजते का? नोट्स दिल्या होत्या काल मी, त्या नोट्स लिहून काढल्या का? नोटबुकमध्ये असाइनमेंट लिहायची आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ दीज नोट्स यू शुड राईट युअर असाइनमेंट. ओके, लास्ट लेक्चर we started our second unit, that is need and importance of entrepreneurship. Today we will discuss another part of our second unit, that is unemployment. अनएम्प्लॉयमेंट बद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे, तुम्हाला माहिती आहे. 11वी-12वीमध्ये पण तुमचा याच्यावरती अभ्यास झालेला आहे, बरोबर. अनएम्प्लॉयमेंट मीन्स काय? अनएम्प्लॉयमेंट मीन्स स्टेट ऑफ वर्कलेसनेस. काय आहे? स्टेट ऑफ वर्कलेसनेस मीन्स काम नसणे, बेकारी. आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो बेकारी, बेकार असणे. स्टेट ऑफ वर्कलेसनेस फॉर ए पर्सन फिट अँड विलिंग टू वर्क. त्याची काम करण्याची इच्छा असली पाहिजे, तो काम करण्यासाठी फिट असला पाहिजे. आणि एवढं असूनसुद्धा जर त्याला काम मिळत नसेल तर तो काय आहे? अनएम्प्लॉईड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की इंडियामध्ये हा अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम फार ॲक्यूट आहे, बरोबर. आता काय आहे ह्याचे फीचर्स किंवा काय सांगता येईल अजून अनएम्प्लॉयमेंटबद्दल? तर अनएम्प्लॉयमेंट इज हायर इन अर्बन एरियाज दॅन रुरल एरियाज. बघा, माझं स्टेटमेंट नीट ऐका. काय सांगते मी तुम्हाला की अर्बन एरियामध्ये, शहरी भागामध्ये बेकारी खूप मोठ्या प्रमाणावर दिसते. शिकलेले लोक असतात, कामाची लाज वाटते, बरोबर आहे. कुठलंही काम करायला ते तयार नसतात. त्यांना त्यांच्या स्टेटसनुसार, त्यांच्या क्वालिफिकेशननुसार काम पाहिजे असतं. आणि म्हणून काय होतं की अर्बन एरियामध्ये अनएम्प्लॉयमेंट आपल्याला जास्त दिसते. ग्रामीण भागातली मुलं काय असतात? कुठलंही पडेल ते काम करायला तयार असतात. जे मिळेल, शेतातलं काम असेल, आणखी काही काम छोटी मोठी असतील ते करायला तयार असतात. त्यामुळे रुरल एरियामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनएम्प्लॉयमेंट दिसून येत नाही. असते, लक्षात घ्या, असते, पण दिसून येत नाही. लक्षात आलं. आणि नंतर काय आहे की अनएम्प्लॉयमेंट रेट्स फॉर विमेन आर हायर दॅन मेन. जग जाहीर आहे, बायका घरात बसलेल्या असतात, त्यांचं घरकाम चाललेलं असतं, म्हणून काय दिसत नाही, त्यांच्यातली बेकारी लक्षात येत नाही. त्यांचं सतत काही ना काही काम चालू असतं, बरोबर. पण जेंट्स लोक, मेल मंडळी जे आहे, पुरुष मंडळी जे आहे, त्यांची बेकारी मात्र काय होते? चटकन आपल्याला दिसते. लक्षात आलं. आणखी काय आहे? अनएम्प्लॉयमेंट अमंग द एज्युकेटेड इज हायर दॅन ओव्हरऑल अनएम्प्लॉयमेंट. इंजिनियर झालेले लोक सध्या तुम्ही बघताय, खूप मोठ्या डिग्र्या घेतलेले लोक काय आहे? घरी बसून आहेत, त्यांना काम नाही. म्हणजे काय आहे? एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट इज हायर दॅन ओव्हरऑल अनएम्प्लॉयमेंट. सगळ्यात सध्या तर कोविडमुळे ही सिच्युएशन फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला फेस करावी लागते. आपल्याला दिसते उद्योगधंदे बंद होते 6 महिने, अजूनही बरेच उद्योगधंदे चालू झालेले नाहीत. आणि जे काही चालू झालेत ते फुल फ्लेजनी चालू नाहीत. त्यामुळे या 6 महिन्यामध्ये जे काही प्रोडक्शन बंद होतं, तिथे जे लोक काम करणारे होते ते सगळे काय झालेले आहेत? अनएम्प्लॉईड झालेले आहेत. हा खूप ॲक्यूट प्रश्न आपल्या सगळ्यांना काय होतो आहे? सतावतोय. ओके, नेक्स्ट आहे देर इज ग्रेटर अनएम्प्लॉयमेंट इन द ॲग्रिकल्चरल सेक्टर दॅन अँड इंडस्ट्रियल अँड अदर मेजर सेक्टर्स. बाकीच्या सेक्टर्सपेक्षा आपल्याला सगळ्यात जास्त अनएम्प्लॉयमेंट कुठे दिसून येते? ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये. येणार आहे पुढे, ते आपण ते डिस्कस करणार आहोत, बरोबर. 4 जणांचं काम असतं, काय करत असतात? 10 जणं कामं करत बसतात, बरं. गरज नसते एवढी. तो पॉईंट आपल्याला पुढे डिस्कसला येणार आहे, तेव्हा आपण तो डिस्कस करूया. सो आता काय दिसतं? टोटल जे आहे अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया इज क्रोनिक. बघा, मी शब्द दिलेला आहे तुम्हाला, PPTमध्ये पण दिसतील इथे. क्रोनिक म्हणजे जुनाट, फार वर्षानुवर्ष चालत आलेला प्रॉब्लेम आहे. अँड डिस्गस्ट म्हणजे छुपी, म्हणजे ज्या ठिकाणी फक्त काय असतं? 2 लोकांची गरज असते, तिथे 4 लोक 5 लोक काम करत राहतात. ठीक आहे, आउटपुट काही त्याच्यातून निघत नाही, त्याला काय म्हणायचं? डिस्गस्ट. हा पण पॉईंट आपल्याला टाईप्समध्ये येणार आहे, तेव्हा आपण डिस्कस करूया. ओके. आणि स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट आपल्याला खूप सारी
भेडसावत असते. आज बऱ्याच मुलांचे फोन आले मला, मॅडम आम्हाला मराठी मीडियममधून करायचं इंग्लिश. म्हणजे अरे हा विषय खूप सोपा आहे, तुम्ही समजून घ्या आणि मग काय होईल की तुम्हाला तो लिहिता पण येईल. मी नोट्स पण तुम्हाला देते आहे. आत्तापर्यंत मी पहिल्या चॅप्टरच्या सगळ्या नोट्स तुम्हाला दिल्या, PPT दिल्या आहेत, त्या वाचा. आता हे अनएम्प्लॉयमेंट तर तुम्हाला 11वी-12वीच्या इकॉनॉमिक्समध्ये गेलेलंच आहे, तरीसुद्धा मी पुन्हा पुन्हा तुम्हाला समजावून सांगते. आता लक्षात आलं, अनएम्प्लॉयमेंटचा अर्थ काय आहे? स्टेट ऑफ वर्कलेसनेस. हू इज फिट, जो निरोगी आहे, फिट आहे, बरोबर. आणि विलिंग टू वर्क, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याची काम करण्याची इच्छा असली पाहिजे. आणि एवढं असूनसुद्धा त्याला जर काम मिळत नसेल तर तो काय आहे? अनएम्प्लॉईड आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत, टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. मेनली खूप सारे टाईप्स आहेत, बट मेनली देर आर 5 टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. वी विल डिस्कस वन बाय वन. ओके, सो फर्स्ट नंबर इज रूरल अनएम्प्लॉयमेंट. ग्रामीण बेकारी. झालेलं आहे 11वी-12वीला. काय असतं? ग्रामीण भागात दिसून येणारी बेकारी. रूरल अनएम्प्लॉयमेंट इज द क्रोनिक, ओल्ड, जुनाट प्रॉब्लेम ऑफ इंडिया. काय आहे कारण ह्याची? द रूट कॉज ऑफ रूरल पॉवर्टी इन इंडिया. खेडेगावात भयानक प्रकारचं दारिद्र्य आपल्याला दिसतं. का? ते लोक शहरात यायला तयार नसतात, शिक्षण घ्यायला तयार नसतात, त्यांची मानसिकता त्याच पद्धतीची बनलेली असते. आम्ही आहेत तिथेच ठीक आहोत, बरोबर, अशा पद्धतीची मानसिकता असते. आणि म्हणून ते दरिद्री राहतात, गरीब राहतात. आणि ह्या गरिबीमुळं पुढे शिक्षण घेत नाहीत, त्याच्यामुळे पुन्हा त्यांना कसलं काम मिळत नाही आणि अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होते. लक्षात आलं? सो द नंबर ऑफ अनएम्प्लॉईड रूरल वर्कर्स ह्यूज इन इंडिया. ग्रामीण भागातले काम करणारे कामगार जे आहेत त्यांच्या बेकारीचा प्रश्न फार मोठा भारतामध्ये आपल्याला दिसतो. तिथे आपल्याला लँडलेस लेबरर्स, भूमिहीन शेतमजूर, भूमिहीन मजूर असतात. खूप स्मॉल फार्मर्स, अगदी गुंठा 2 गुंठा जमीन आहे आणि त्यात तीच करत बसायचं, हीच मानसिकता त्यांची. सगळ्यांनी मिळून सामुदायिक शेती करावी, एकत्रित येऊन मेकॅनायझेशन करावं, मशीन पद्धतीने शेती करावी, असे विचार त्यांना पटत नाहीत, कुणी येऊन सांगितले तरी. लक्षात आलं? आणि काय होतं की त्यांना फक्त बेसिक एज्युकेशन असतं आणि म्हणून काय होतं की या पद्धतीची बेकारी क्रिएट होते. लक्षात आलं? रूरल अनएम्प्लॉयमेंट. आता नेक्स्ट आहे डिस्गस्ट. वरती आता मी तुम्हाला सांगितलं होतं डिस्गस्ट म्हणजे काय? छुपी, लपून राहिलेली. म्हणजे काय नक्की? मीन्स दोज वर्कर्स हू आर व्हिजिबली ऑक्युपाईड इन सम वर्क. आपल्याला दिसतंय इथे 10 माणसं काम करतायत, बट कॉन्ट्रीब्यूट नथिंग. काहीच त्यांचं दिसत नाही, कॉन्ट्रीब्युशन काही दिसत नाही टू द टोटल आउटपुट. आउटपुट काही वाढले का त्यांच्यामुळे? काही नाही. 2 व्यक्तींनी जे आउटपुट दिलं असतं तेच 10 व्यक्ती काम करतायत, आउटपुट 0. म्हणजे जेवढं 2नी दिलं असतं तेवढंच ते आउटपुट आहे. ओके, इट मीन्स देर इज नो इन्क्रीज इन द आउटपुट बाय देअर प्रेझेन्स. त्यांच्या उपस्थितीमुळं कसलंही काय होत नाही, आउटपुटमध्ये इन्क्रीज किंवा वाढ आपल्याला दिसत नाही. द ओरिजिनल प्रोडक्टिव्हिटी इज 0. आता प्रोडक्टिव्हिटी हा एक वर्ड आहे. प्रोडक्टिव्हिटी मीन्स काय? उत्पादकता. बरोबर, म्हणजे काय नक्की? बरोबर, प्रोडक्टिव्हिटी मीन्स द रेशो ऑफ इनपुट टू आउटपुट. इनपुट टू आउटपुटचा जो रेशो असतो दॅट इज नोन ॲज प्रोडक्टिव्हिटी. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपण नेहमी साखर कारखाने बघतो, बरोबर आहे. साखर कारखान्यामध्ये काय देतात? ऊस, शुगर केन. समजा 1 टन म्हणजे 1000 किलो साखर दिलं तर आपल्याला किती साखर मिळते? एक एक्झाम्पल घेते, मला माहिती नाही, माझ्या घरी काही साखर कारखाना नाही आणि ऊसाची शेती पण नाही. मी एक तुम्हाला एक्झाम्पल देते आहे की 1 टन जर आपण साखर दिली तर आपल्याला 800 किंवा 700, 750 उतारा म्हणतात बघा त्याला, मिळतो. म्हणजे काय आहे? आउटपुट किती आहे? 1000. इनपुट किती आहे? 700. जो रेशो आहे दॅट इज नोन ॲज प्रोडक्टिव्हिटी. बरोबर, म्हणजे मी तुम्हाला प्रोडक्टिव्हिटीचा अर्थ सांगितला की काय आहे. उत्पादकता म्हणजे नक्की काय हे सांगितलं. तर काय आहे की हे जे लोक एक्स्ट्रा काम करतात
यांची प्रोडक्टिव्हिटी काय असते? 0 असते. आणि मग असं म्हटलं जातं की इन इंडिया देअर इज और देअर आर 25% डिस्गस्ड अनएम्प्लॉईड वर्कर्स. एवढी गरजच नाही आहे. सरकारी खात्यात तर तुम्ही बघितलं, सरकारी काम 6 महिने थांब असं म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही? म्हणजे काय आहे की ती लोक कामच करत नाहीत. एक फाईल दिली आपण, 6-6 महिने आपली ती फाईल ओपन होत नाही, कामच करत नाही आहेत. म्हणजेच काय आहे की तिथे खरं तर त्या लोकांनी तिथे काम केलं किंवा त्यांच्या जागी जर असा लोक आले, त्यांची गरजच नाही आहे ना, 6 महिने थांबल्यानंतर ते काम करतच नाही आहेत. लक्षात येते का? म्हणजे काय आहे की ही 25% काय आहे आपल्याकडे डिस्गस्ट, छुपी बेकारी दिसून येते. 4th आहे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. फार मोठा प्रश्न आहे. मला तर असं म्हणायचं आहे, मी तुम्हाला एंटरप्रेनरशिप शिकवते की या जगात ज्याच्याकडे टॅलेंट आहे, ज्याच्याकडे स्किल आहे, ज्याच्याकडे कष्ट करायची तयारी आहे, तो कधीही अनएम्प्लॉईड राहूच शकत नाही. चला, अंडरलाईन केली आहे मी. तो अनएम्प्लॉईड राहूच शकत नाही. तो काय करतो? स्वतःचं स्किल वापरतो, कारण त्याचं कुठलंही काम करण्याची तयारी असते. आणि तो काय करू शकतो? स्वतःचा बिझनेस करू शकतो, डेव्हलप आहे तो बिझनेस डेव्हलप करू शकतो. आणि तो अनएम्प्लॉईड राहूच शकत नाही. कारण काय आहे की इंट्युएशन, त्याला अंतःप्रेरणा असते की मी काहीतरी केलं पाहिजे सतत. तो बेकार राहूच शकत नाही. पण आजकाल काय झालं, एज्युकेटेड आणि अनएम्प्लॉयमेंट काय आहे की मी शिकलो आहे, माझ्याकडे डिग्री आहे, मग मी असलं काम का करायचं, मी अमुक का, मी दुकान का चालवायचं, त्यात किती कमीपणा आहे, मला नाही आवडणार. या प्रकारचा जो ॲटिट्यूड आहे तो काय आहे? एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट. बरोबर. काय करायचं असतं की आपल्याला तयारी, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे माइंडसेट. तुमचं माइंडसेट असलं पाहिजे कुठलंही पडेल ते काम करण्याचे. आणि मग हळूहळू काय होत जाते की तुमची डेव्हलपमेंट होत जाते. तुम्ही त्यातलं बारीक सारीक नॉलेज तुम्ही शिकू शकता. लक्षात येते? आणि म्हणून काय आहे की हे जे एज्युकेटेड अनएम्प्लॉयमेंट आहे हे काय आहे? अर्बन एरियामध्ये आपल्याला फार दिसून येतं. सो दिस प्रॉब्लेम इज कॉमन अँड ॲक्यूट थ्रू आउट आवर कंट्री. आपल्या कंट्रीमध्ये सगळीकडे हा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो. बघा, आता खूप सारा शिक्षणाचा प्रसार झाला आहे. दो हायर अँड टेक्निकल एज्युकेशन हॅज स्प्रेड रॅपिडली इन द कंट्री. तुम्ही बघितलं, इंजिनिअरिंग कॉलेजेस भरपूर निघालेत, MBAचे कॉलेजेस भरपूर निघालेत. सगळे पोरं नुसते UG करून थांबत नाही, UGला काही व्हॅल्यू नाही. सगळेजण PGचं शिक्षण घेत आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करत आहेत. पण प्रॅक्टिकल नॉलेजच्या नावाने शून्य. कसलंही प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. 90%, 95%, 98% मार्क्स असतात, पण एखादं प्रॅक्टिकल वर्क त्याला करायला सांगितलं, एखादं काम करायला सांगितलं, त्याला येत नाही. किती लोकांना अकाउंट रायटिंगमधला अनुभव आहे? 11वी 12वी 2 वर्ष तुम्ही अकाउंट शिकले, पण प्रत्यक्ष तुम्हाला जर एखाद्या संस्थेचा अहवाल वाचायला दिला तर तुम्हाला तो वाचता येत नाही, तुम्हाला त्यातल्या ॲटम सांगता येत नाही. कारण का? तर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज नाही. बरोबर. म्हणजे काय आहे की हे टेक्निकल एज्युकेशन आहे. पडत मूर्ख, लर्निड मॅन खूप वाढलेत आपल्याकडं, फक्त पडत मूर्ख आहेत. बाकी त्याचा यूज आपल्या व्यवहारात कसा करायचा हे त्यांना येत नाही. आणि म्हणून काय आहे की अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होते, अनएम्प्लॉयमेंट निर्माण होते. लक्षात आलं? नेक्स्ट आहे सीझनल अनएम्प्लॉयमेंट. सीझनप्रमाणे निर्माण होणारी. ओके. मग ही काय आहे? ही सगळ्यात जास्त आपल्याला कुठे दिसते? ॲग्रिकल्चरमध्ये दिसते. बिकॉज काय आहे? 60% ॲग्रिकल्चर इज डिपेंड ऑन मान्सून. 60% शेती पावसावर अवलंबून आहे. पाऊस आणि काय आहे? लहरी आहे. सध्या मागेच निसर्ग चक्रीवादळ आलं, तुम्ही बघितलं काय झालं. आता पण परतीचा पाऊस झोडपून जातो. आणि मग याच्यामुळं काय होतं की त्याचा डायरेक्ट इफेक्ट होतो आणि तो लँडवरती होतो. आणि मग काय आहे की तिथे काम करणारे लोक किंवा त्या पिकांवरती जे काही प्रक्रिया उद्योग असतात, फळ प्रक्रिया उद्योग असतात, धान्यांचे जे काही बाजार असतात, त्याच्यावरती जे डिपेंडंट लोक असतात, ही शेती सगळी नष्ट झाली किंवा ते पीक वाया गेलं तर त्यावर जे काम करणारे लोक आहेत ते अनएम्प्लॉईड राहतात. तेवढ्या सीझनपुरते. त्याला काय म्हणायचं? सीझनल अनएम्प्लॉयमेंट. बाकीचे पण काही
जे उद्योग आहेत हे काय आहेत सीझनल असतात आणि हा सीझन जर वाया गेला तर काय होतं की त्यावरती काम करणारे लोक अनएम्प्लॉईड राहतात. आता नेक्स्ट आणि लास्ट आहे सायकलिकल एम्प्लॉयमेंट. आता हे काय असते सायकल? जशी आपली 2 पायाची सायकल असते, 2 चाकाची सायकल तुम्ही जी चालवता, आपण जे चालवतो सेम वे ही पण सायकल अशीच असते. या सायकलचं नाव आहे ट्रेड सायकल. आता ट्रेड सायकलला पण काय आहे? अल्सो 2 व्हील्स, 2 चाकं आहेत. कुठली चाकं आहेत? बूम अँड रेसेशन. बरोबर. काय आहे? तेजी आणि मंदी. तेजीतून मंदीकडे जातात, मंदीकडून पुन्हा तेजीकडे येत राहतो आपण. आणि मग याच्यामुळं काय होतं, जेव्हा मंदी चालू असते तेव्हा काय होतं, पुन्हा सगळं प्रोडक्शन ठप्प असतं किंवा कमी प्रमाणात असतं, डिमांड नसते, लोकांच्या हातात पैसा नसतो आणि म्हणून पैसा नाही म्हणून काय होतं, डिमांड कमी म्हणून प्रोडक्शन कमी म्हणून काय होतं, लोक कामावरती घेत नाहीत, अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होते, बेकारी निर्माण होते. लक्षात आलं? म्हणजे ट्रेड सायकलमध्ये जी सिच्युएशन असेल त्याच्यामुळं जी काही अनएम्प्लॉयमेंट क्रिएट होते दॅट इज नोन ॲज सायकलिकल अनएम्प्लॉयमेंट. लक्षात आलं? हे आपण टाईप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट पाहिले. मला पाहू दे व्हिडिओ किती मिनटाचा झाला. व्हिडिओ खूप मोठा झाला, मी आता थांबते. बाय, थँक्यू.